सोफा हा सोफा इथे होता, हा सोफा वगैरे तिकडे सरकवून घेतलेला आहे आणि सोफ्याच्या मागे पण खूप धुळा वगैरे साचलेला आहे, तर तो वगैरे आपण झाडून घेऊया. वॉल वगैरे पाठची मस्तपैकी अशी वॉल वगैरे झाडून झाल्याच्या नंतर व्यवस्थित खूप सारा कचरा या कपाटाच्या मागे सुद्धा अडकून राहिलेला आहे. व्यवस्थित झाडून झाल्याच्या नंतर आपल्याला सोफा सरकवून घ्यायचा आहे. बंद करा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रिया तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला दिवाळीच्या साफसफाईचा. तर म्हणजे आता दिवाळी आपली जवळ आलेली आहे, तर साफसफाई आपल्याला झटपट कशी करता येईल ते तुम्हाला मी दाखवते आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सुरुवातीला आम्ही हॉलपासून सुरुवात केलेली आहे. तर हॉलमध्ये आमचं साफसफाई चालू आहे. हे जे टी युनिट आहे ते नेहमी आपल्याला वरतून झाडता येत नाही, तर ती आपण अशी सणवाराच्या टाईमलाच आपण अशी साफसफाई करतो वरून वगैरे डीपमध्ये, नाहीतर वरवरूनच आपण साफसफाई करत असतो. तर आपण टी व्ही युनिट पहिलं झाडून वगैरे सगळं घेतलेलं आहे, त्याच्यावरच्या वस्तू काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे जे कर्टन्स आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. AC वरती वगैरे धूळ बसलेली असते ती वगैरे झाडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे जे बेडवरचे वगैरे आपल्याला कवर्स आहेत ते काढून, नंतर हे फ्रेम वगैरे आहेत त्या फ्रेम वगैरे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. फोटो फ्रेम्स आहेत त्याच्या मागे सुद्धा धूळ वगैरे बसलेली असते, ते पुसून वगैरे स्वच्छ आपल्याला परत तिथे जागच्या जागी लावून ठेवायचं आहे. फॅन तर आपण झाडतच असतो अधेमध्ये, तरीसुद्धा मध्ये ती वाऱ्याने त्याच्यावरती धुळा येऊन बसलेला असतो, चिकटपणा बसलेला असतो, तो आपल्याला झाडून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला किचनमध्ये येऊन ही किचनची पण पूर्ण डीप क्लिनिंग करून घ्यायची आहे. सगळं या ज्या ट्रॉल्या वगैरे आहेत, कॅबिनेट्स वगैरे, ते सगळं व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे डबे वगैरे घासून आपल्याला रेडी तयार ठेवायचे आहेत, कारण आपल्याला दिवाळीचा फराळाचं सामान वगैरे भरायचं आहे. तर इथे बाबा बघा तुम्हाला वरचं सिलिंग वगैरे झाडताना दिसत आहेत. ते आपले स्पायडर असतात, ती किती झाडलं तरी ते आपलं घर बांधायचं काम करतातच. त्याच्यानंतर फॅन वगैरे त्यांनी स्वच्छ झाडून नंतर पुसून वगैरे घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला दिवाळीची झटपट साफसफाई कशी करतात ते तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये. ही अशी शिडी असली ना तर आपल्याला चढायला उतरायला पण बरं पडतं. टेबलवरून टेबल घसरतोय किंवा काय, ह्या शिडीचं एवढी काही भीती नसते. तर व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरून चढून वरची साफसफाई जर करायची असेल उंचावरची तर ते करता येते. बघू शकताय तुम्ही, नेहमी साफसफाई करूनसुद्धा किती धुळा खाली पडलेला आहे. आपल्या नेहमीच्या धावपळीच्या कामामध्ये आपल्याला वरून एकदम साफसफाई डीप क्लिनिंग करता येत नाही. त्याच्यामुळे आपले असे सणवार असतात, दिवाळी दसरा किंवा आणखीन काही सणवार असतात, त्यावेळेसच आपण अशी पूर्ण साफसफाई करून घेत असतो. तर इथे मिथिलाचं बघा काय चालू आहे. तिला कुठेतरी बाहेर जायचं होतं मैत्रिणीकडे, तर तिची गडबड साफसफाईमध्ये चालू आहे. तर तिला म्हटलं तूच रेडी हो आणि जा. तर इथे बघा पूर्ण वॉल वगैरे आम्ही झाडून घेत आहोत. इथे सगळं सामान काढून ठेवलेलं आहे टी व्ही युनिटवरचं, ते आता स्वच्छ मी धुवून वगैरे घेणार आहे, धुवून पुसून वगैरे, आणि मग ते टी व्ही युनिटवर परत लावून ठेवू शकतो आपण. तर इथे बघा साफसफाई करताना मला मिथिलाची ट्रॉफी मिळालेली आहे. आमच्या गावाला गावपूजा असते ना, त्याच्यामध्ये मिथिलाला ड्रॉइंगमध्ये नंबर आला होता, तर तिला ही ट्रॉफी मिळाली होती गावाला. तर ती बघून एकदम खुश झाली ट्रॉफी बघून. त्याच्यावरती सुद्धा धुळा पडलेला आहे खूप सारा, तो पण आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित, आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी लावून व्यवस्थित घ्यायच्या आहेत. पहिली खाली सगळी जी आपली वरतून झाडताना जी धूळ पडलेली असते ना, ती पहिली कचऱ्यामध्ये भरून टाकायची, नाहीतर ती पायाने आणखीन इकडे तिकडे पसरत जाते. रांगोळीचे डबेसुद्धा बघा, रांगोळीचा डबासुद्धा माझा तर रिकामा झालेला आहे. रांगोळी याच्यातली आहे ना, मी खूप सारी रांगोळी होती पण ती गावी घेऊन गेली, कारण गावी जास्त अशी मिळत नाहीत सगळे कलर, तर गावी घेऊन गेली. आता मला दिवाळीमध्ये वेगळे कलर, नवीन कलर सगळे भरावे लागतील. तर आता हे बाहेरचे एंट्रन्स दरवाजा आहे आमचा, तिथली साफसफाई चालू आहे. तिथे सुद्धा आपल्याला काही नेहमी वरून साफसफाई करता येत नाही, तर ती आपण हे बघा, हे झुंबर वगैरे लावलेले आहेत, तोरणं वगैरे ती काढून घेते. त्याच्यावरती सुद्धा खूप सारा धूळ बसलेला आहे, तर ते व्यवस्थित धुवून वगैरे परत आपण सुकून परत लावूया डोअरला. दिवाळीमध्ये तुम्हाला सगळं हे दिसेलच, आम्ही काय काय परत लावलं आहे, काय डेकोरेट केलं आहे, ते मी दाखवेनच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, दिवाळीच्या व्हिडिओमध्ये. तर हे वरून सगळं बाबा झाडून घेत आहेत.
बघू शकताय तुम्ही. नंतर हा सोफा वगैरे सरकवून मी व्यवस्थित सोफ्याच्या मागे आम्ही झाडतच असतो अधेमध्ये, तरीसुद्धा आपण आता साफसफाई करायला घेतली आहे. वरून झाडलेला धुळासुद्धा मागे पडलेला आहे, तर सोफ्याच्या मागचीसुद्धा झाडून घेते धूळ वगैरे व्यवस्थित. त्याच्यानंतर कपाटाच्या मागेसुद्धा खूप सारी स्पायडरने त्याची घरं केलेली आहेत, तीसुद्धा आपल्याला झाडून घ्यायची आहेत व्यवस्थित. अशी साफसफाई एकदम डीप क्लीन, आपण काय साफसफाई तर नेहमीच सगळे करत असतो, पण अशी डीप क्लीन केली ना की जरा बरं वाटतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर पुढची आपली कामं करायला, दिवाळीची शॉपिंग सामान वगैरे भरायला मग बरं पडतं. ते सगळं चालू आहे. हे कपड्यांचा स्टँडवरचा पसारा इग्नोर करा. पाऊस आहे त्याच्यामुळे बाहेर कपडे सुकत नाहीत, फॅनवर सुकण्यासाठी त्या स्टँडवर ठेवलेले आहेत. आता हे बेडवरचे कवर्स वगैरे पण मी सगळे काढून घेते, ते सुद्धा वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकते. कर्टन्स आणि ते कवर्स धुवून घेते व्यवस्थित. आणि हो, मी तुम्हाला कर्टन्स कसे आपले मशीनला लावायचे त्याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बाबा कर्टन्स काढून घेत आहेत, मी तुम्हाला त्याची ट्रिकसुद्धा मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे कर्टन्स असतात त्याचे जे आपल्याला अडकवायचे ते क्लिप्स असतात ना, ते आपण मशीनमध्ये पूर्ण पडदे जर टाकले कर्टन्स तर ते क्लिप्स पडून जातात, किंवा आपल्याला आधी त्याचे काढून ठेवावे लागतात. मग ते परत पडदे सुकल्याच्या नंतर परत लावावे लागतात. तर एवढे उच्चापती करण्यापेक्षा आहे ना, मी तुम्हाला एक साधी सोपी ट्रिक दाखवणार आहे. हे बघा, मी तिला पडदे घेऊन झेपत नाही आहेत तरी घेऊन फिरते. इथे सगळं पहिला कचरा वगैरे काढून घेते, मग आपण कर्टन्स कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते मशीनमध्ये. नाहीतर तोच कचरा परत इकडे तिकडे पायाने मग पसरत राहतो, आणखीन घाण होत राहते. ही माझी कचरा भरण्यासाठीची झाडू आहे. नाहीतर तुम्ही बोलाल एवढ्या छोट्या झाडूने कचरा काढते. मोठ्या झाडूने आहे ना कचरा सुकलीमध्ये व्यवस्थित भरला जात नाही, त्याच्यामुळे मी छोट्या झाडूने भरायला घेतले. आता मी तुम्हाला दाखवते कर्टन्स कसे मशीनला लावायचे ते. एक आपली जी कपडे सुकत घालायची काठी असते ना, ती छोटी काठी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ना हे कर्टन्स आपल्याला क्लिप कर्टनचे जे असतात सर्कल ते आपल्याला त्या काठीमध्ये घालत जायचं आहे. जेवढे कर्टन्स असतील तेवढे सगळे एकामागोमाग त्या काठीमध्ये लावून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. नाहीतर हे क्लिप्स असतात ना, ते आपल्याला काढून ठेवावे लागतात मशीनला, कारण ते मशीनमध्ये पण अटकतात, मशीनसुद्धा खराब होऊ शकते आणि ते क्लिप्ससुद्धा तुटून जातात आपण जर डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकले तर. कर्टन्स असेच्या असे, किंवा ते आपल्याला आधी काढून ठेवावे लागतात. मग ते काढून ठेवा, परत लावा, सुकल्याच्या नंतर ते काढघाल करण्यामध्ये सुद्धा ते तुटून जातात. त्याच्यामुळे मी एक तुम्हाला आयडिया दाखवते. या काठीमध्ये असे सगळे कर्टन्स आपल्याला लावून घ्यायचे. हे माझे कर्टन्स खूप हेवी आहेत तरीसुद्धा त्या मशीनने त्याचं लोड घेते ती मशीन, आणि व्यवस्थित काठीला लावून छान असे क्लीन पण होतात. मी तुम्हाला दाखवते कसे मी करते ते. असे एकामागोमाग एक लावून घ्यायचे व्यवस्थित. इथे मी तिला काहीतरी बडबड करते माझ्याशी. आणि हे असे मशीनमध्ये टाकायचे. खालचा जो पडद्यांचा भाग आहे ना कर्टनचा, तो पूर्ण मशीनमध्ये टाकून घ्यायचा. आणि ही काठी आहे ना जी अडकवलेली आहे आपण जो वरचा भाग कर्टनचा, ती अशी काठी आपण वरती ठेवायची. झाकण नाही लावायचं आहे मशीनचं, असं फक्त वरती ठेवायचं. त्याच्यामध्ये पाणी ओतून मग मशीन आपल्याला चालू करायची. दाखवते मी. छान असे क्लीन होतात आणि वरचे क्लिपसुद्धा तुटत नाहीत. इझी होतं आपल्याला कर्टन्स लावायला. तर ही ट्रिक माझी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. आता या सगळ्या वस्तू ज्या आपल्या टी व्ही युनिटवरच्या होत्या त्या स्वच्छ धुवून वगैरे मस्तपैकी पुसून वगैरे घेऊन मी आता लावून ठेवते जागच्या जागी. अजून आपल्याला दिवाळीमध्ये काय काय डेकोरेटिव्ह सामान आणून आपल्याला डेकोरेटसुद्धा करायचं आहे, ते मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये, ते तुम्ही बघाच नंतर. हे जे मिथिलाचं खेळणं होतं ते तिने वरती ठेवलं होतं शोला, ते मी आता खाली ठेवते, कारण त्याच्यावरती धूळ वगैरे पडून आहे ना एकदम मग ते अडचण होऊन जाते त्याच्यामध्ये, म्हणून मी ते काढूनच टाकलं. आता हे सगळं एक एक मी वस्तू लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कसं काय ते. हे वॉच आहे जे आम्ही नेक्स्ट दिवाळीमध्ये घेतलं होतं, त्याच्यामध्ये पेन वगैरे ठेवण्यासाठी, पण त्याच्यामध्ये काही ठेवलं गेलं नाही, त्यावर ते आता असंच पडू नये तर मी ते लावूनच ठेवलं वरती.
खाली अडचण इकडे तिकडे राहण्यापेक्षा. आणि राधाकृष्णाची मूर्ती आहे तीसुद्धा मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहे. ती आता लावून घेते वरती. त्याच्यानंतर देवाराच्या बाजूला ही गाईची मूर्ती आहे गोमाताची. त्याच्या बाजूला एक छानसं फ्लावर पॉट आहे, ते मी ठेवून घेते. छान अशा एकंदरीत छान अशा वस्तू स्वच्छ धुवून वगैरे धूळ वगैरे पडली होती, तर त्या धुवून वगैरे व्यवस्थित आपण लावलेल्या आहे. टी व्ही युनिटसुद्धा सगळं व्यवस्थित पुसून वगैरे झाडून घेतलेलं आहे. बघा कसं आता छान आणि क्लीन दिसतंय. आता हे सगळं झाल्याच्या नंतर झाडून वगैरे घेतल्याच्या नंतर वेळ येते ती आपल्याला मफ मारून घ्यायची, लादी पुसून घ्यायची. कारण जो धुळा पडलेला असतो तो आपल्या पायाने इकडे तिकडे परत सोप्यावर वगैरे होऊन जातो. आणि हो, तुम्हाला मी एक सांगायचं राहिलं, हे मी बेडवरचे जे हे काढले होते, पडदे काढले होते बेडवरचे, काय बोलतात ते, बेडशीट नाही, बेडवरचं कवर काढलं होतं ते मी आधीच मशीनला लावून व्यवस्थित सुकून लावून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर दुपारनंतर मी ही लादी पुसत आहे. नाहीतर बोलाल कवर बेडवरचं काढलं आणि लगेच लावून पण टाकलं. त्याच्यानंतर बेडवरची कवर काढून त्याच्यानंतर मी हे बघा आता पडदे लावलेले आहेत मशीनला, ते दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असे आतल्या आत बरोबर फिरत राहतात, काही अडचण येत नाही काठीची. तर ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता तुमचे कर्टन्स वगैरे धुवायचे असतील तर. आपली खूप सारी मेहनत वाचते त्याच्यामध्ये. हे बघा, आणि हे बघा जे आपलं गुलाबाचं झाड आपण गॅलरीमध्ये लावलेलं होतं त्याला खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. आणि त्याच्यातली 2 गुलाबंसुद्धा फुललेली आहेत. बाकीचे गुलाबं आता फुलतील हळूहळू. आज छान असं ऊन पण पडलेलं आहे, त्याच्यामुळे कर्टन्स आपले सुकले पण गेले लगेच. आता किचनचं क्लिनिंग करून घेते. कुलीन मारून किचनच्या खिडक्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत मस्तपैकी डीप क्लीन करून. कारण नेहमी काय आपण ते पुसून वगैरे घेत नाही. मी आधी पडद्यानेच कपड्यानेच पुसण्याचा प्रयत्न करत होती, पण कपड्याने नाही पुसलं गेलं. तर कुलीन मारल्याच्या नंतर आहे ना, जो आपला हा वायपर असतो तो वायपरने क्लीन करायचा असतं, तरच छान क्लीन होतं. बघा आता क्लीन वायपरने मस्त काच क्लीन झाली आहे छानपैकी. किचनच्या खिडक्यांवरती आपण जेवण वगैरे करत असताना जी वाफ वगैरे उडलेली असते त्याचा चिकटपणा बसून राहतो, तर या कुलींनी एकदम छान क्लीन होऊन जातो. किचनच्या खिडक्या क्लीन करून घेते मस्तपैकी. आता बघा आपल्याला बाहेरचं सगळं दिसतंय व्यवस्थित. किचनच्या खिडक्या क्लीन करून झाल्याच्या नंतर आहे ना, मी आता हे जे वरचे आपले कॅबिनेट्स आहेत ते क्लीन करून घेणार आहे. किचनच्या खिडक्या तर क्लीन झालेल्या आहेत. आता वेळ आलेली आहे कॅबिनेट्स क्लीन करण्याची. जिथपर्यंत माझे हात पोचत आहेत तिथपर्यंत मी स्वच्छ पुसून वगैरे घेते आहे मस्त असं. ह्याच्यावरती सुद्धा आपण कधी कधी ओपन करताना तेलकट वगैरे आपले हात असतात तर त्याचे डाग पडलेले असतात कधी. आणि हे ते किचनच्या बरोबर वरतीच आहे ना, तर त्याचे फोडणीचे डाग वगैरे सुद्धा, ऑइल वगैरे सगळं उडालेलं असतं, कधी कधी वाफेने गेलेलं असतं, त्याचेसुद्धा डाग पडलेले असतात. तर ते मी व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेते व्यवस्थित. जिथपर्यंत माझी हाईट पोचते तिथपर्यंत पुसून घेते. तर आता सगळी साफसफाई माझी करून झालेली आहे. खूप दमायला झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला ही आजची साफसफाई क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला, झटपट साफसफाई कशी वाटली, तर ते तुम्ही मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मंडळी. असेच तुम्हाला पुढचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. आज तर क्लिनिंगचा दिवाळी जवळ आली आहे, तर दिवाळीची साफसफाई कशी करायची तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर इथून पुढचे तुम्हाला सगळे शॉपिंग व्लॉग, परत लक्ष्मीपूजन असे सगळे काही व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळतील. प्लस फराळाचे व्हिडिओ सगळे काही बघायला आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतीलच. तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण आपला व्हिडिओ येईल चॅनलवरती तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल आणि आपला व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुमच्या घरामध्ये सुद्धा मंडळी तुम्ही अशी साफसफाई करता का? तुमची दिवाळीची साफसफाई झाली का? तेही मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा. स्वतःची